अथ श्री साई सच्चरित अध्याय 27वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. दृढधरिल्या श्री सद्गुरुचरण गडे ब्रह्मादि त्रैमूर्ती नमन. साक्षात परब्रह्माभिवंदन. स्वानंदघन सुप्रकट मारिता एका सागरी बुडी. साजती सकल तीर्थपरवडी. बैसता गुरुपदी देऊनी दडी. आतुडती बुडी सकल देवा. जय जयाजी साई सद्गुरु. जय जयाजी सायुज्य कल्पतरू. जय जयाजी निजबोध सागरू. कथेसी आदरू पजवी. मेघोदका लागी चातक तैसे तव कथामृता. भाविक सेवोत तुझे भक्त सकळिक. पावोत सुख सदैव. परिसता तव कथा निर्मळ. स्वेद अंगी फुटो निखळ. नेत्री दाटो प्रेमजळ. प्राण पांगुळला राहो. मना येवो गहीवर. रोमांच उठत वरचे वर. रुदन स्पंदन वारंवार. घडो सपरिवार श्रोतया. तुटून जावोत परस्पर विरोध. सानतोर भेदा भेद. हाच गुरुकृपा व बोध. करावा शोध अंतरी. येईन हा दृष्टी दाविता. सर्वेंद्रिया याची अगोचरता. सद्गुरुविण याचा दाता. न मिळे धुंडिता त्रिभुवनी. कामादी षडविकारोपशम. भक्तिभाव निसिंह प्रेम. नुपजता गुरुपदी निष्ठा परम. होईन उद्गम अष्टभावा. भक्ताचे जे निजसुख. तेणेची गुरुसी परमहरिख. भक्त जो जो परमार्थोन्मुख. तो कौतुक गुरुते. देह गेह पुत्र जाया. मी माझे हा व्याप वाया. ही तो सर्व क्षणिक माया. जैसी छाया दुपारची. बांधू नये मायेची गुंती. ऐसे जरी असेल चित्ती. अनन्य भावे साई प्रती. शरणागती संपदा. लावावया मायेचा अंत. वेदशास्त्री टेकिले हात. पाहिल जो भूती भगवंत. तोची तो निश्चित तरेल. सोडून या निजामशाही. धन्य तो पाटील चांदबाई. सवे घेऊनी फकीर साई. आरंभी येई निवासिया. तेथे वर्ष 6 मास. फकीराचा होई निवास. तेथेच कानड गावीच्या कमास. सहवासास ठेविले. असो पुढे प्रसिद्ध टाकळी. घेऊन तेथील दगडू तांबोळी. कमा बाबांसमवेत ही मंडळी. तेथून आली शिर्डीस. जागोजागी अपरिमित. पवित्र स्थळे तीर्थे बहुत. परिसाईंच्या भक्तांपत. शिर्डीच अत्यंत पवित्र. जरी न दैवे येता हा योग. कैचा मग हा महाभाग. आम्हा दिना हा संयोग. महद्भाग्य हे आमुचे. जे जे भक्त शरणागत. साधावया तात्कार्यार्थ. साई तयास दावी यथार्थ. सन्मार्ग हितार्थ तयांच्या. तरी श्रोता एकाग्रमन. होऊन करा सच्चरित्रा वर्तन. ते हे परम गुरुकृपा साधन. चरित्र पावन साईंचे. गताध्यायी निरूपण. एकास निज गुरुपदी स्थापन. कलकोट स्वामींची खूण. एकास देऊन जागविले. एकाचा चुकविला आत्मघात. युक्ती योजनी अकल्पित. जीवदान दिधले क्षणात. ओढवला देहांत टाळणी. आता या अध्यायी कथन. कधी साई कैसे प्रसन्न. होऊन करीत अनुग्रह दान. सुखसंपन्न भक्तांचं. दीक्षा प्रकार तो अद्भुत. कैसा कवना लागी होत. विनोदपूर्ण हासत खेळत. श्रोते परिसोत सावचित्त. उपदेशाच्या अनेक रीती. मार्गा वर्णिल्या येच ग्रंथी. जैसी ज्याची ग्राहक स्थिती. मार्ग उपदेशिती तैसाच. वैद्य जाणे रोगाचे निदान. तयास ठावा मात्रेचा गुण. रोग्यास नाही त्याची जाण. आधी आण गुळ म्हणे. गुळ गोड परी अपकारी. रोगी तदर्थची हट्टधरी. घेईन वाटी औषधाची करी. गुळ करावरी न ठेविता. चालेन रुग्णावरी सक्ती. वैद्य तेव्हा युक्ती योजिती. आधी गुळ मग औषध देती. परी साधिती निजकार्य. मात्र अनुपान तेवढे बदलती. जेणे गुळाचे दोष हरपती. योजिली औषधे कार्यक्षम होती. तेच की रीती बाबांची. हाच नव्हे सर्वत्र नियम. अधिकार आणि मनोधर्म. जैसी सेवा भक्तप्रेम. तैसाच उपक्रम अनुग्रह. नवल बाबांची अद्भुत कृती. जेव्हा कोणा प्रसन्न होती. तया मग ते अनुग्रह देती.
कवण्या स्थिती ते परिसा आले एकदा तयांचे चित्ता ध्यानी मनी कोणाच्या नसता सहज तट्टा विनोद करिता भक्त कृतार्थता साधिता इच्छा उद्भवता ग्रंथ वाचनी सहज येई भक्तांच्या मनी ग्रंथ बाबांच्या हाती देऊनी प्रसाद म्हणून तो घ्यावा पुढे मग त्या ग्रंथाचे वाचन केलिया होईल श्रेय संपादन श्रोता भक्तांचे परमकल्याण प्रसाद पूर्ण श्रवणते कोणी दशावतार चित्रे कोणी दशावतारांची स्तोत्रे कोणी पंचरत्नी गीते समपवित्रे पुस्तके चरित्रे अर्पित दासगणू ही संत लीलामृत भक्त लीलामृतही अर्पित कोणी विवेक सिंधू ग्रंथ बाबा ते देत श्यामा ते पुस्तके श्यामा ही तुझला व्हावी म्हणती घरी बांधुनी ठेवी श्यामाने आज्ञा शिरी वंदावी पुस्तके रक्षावी दप्तरी आणुनी ऐसे भक्तमनी ग्रंथ आणीत दुकानांतुनी की बाबांचे हाती देऊनी प्रसाद म्हणून मागावे स्वभाव बाबांचा जरी उदार हेही कराया लागे धीर नेती माधवरावांस बरोबर करीती समोर तयांसी तयान करवी बाबांचे हाती समय पावनी ग्रंथ देती बाबांस जैसी ग्रंथांची महती तैसीच भक्तस्थिती तावी भक्तांनी द्यावे ग्रंथ करी बाबांनी चाळावे वरचेवरी भक्तांनी घ्यावया ते माघारी हस्तपुढारी धरावे परीन बाबा तया ते देती ते तो देती माधवरावांप्रती म्हणत श्याम ठेवया प्रती असू दे संप्रती तुझपाशी श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती हे जे आतुरते हात पसरती त्यांच्या त्यास देऊ का प्रती तरी ते वदती तू ठेव एकदा भक्त काका महाजनी आवड जयांस भागवत वाचनी सवे ग्रंथाची प्रत घेऊनी शिरडी लागुनी पातले माधवराव भेटू आले वाचू म्हणून पुस्तक उचलले हाती घेऊनी मशदी गेले सहज पुसयेले बाबांनी श्यामा हे हाती पुस्तक कसले श्यामाने ते निवेदन केले बाबांनी ते हाती घेतले परत केले पाहून हेच पुस्तक हीच प्रत हेच नाथांचे भागवत होते श्रीकर प्रसाद प्राप्त महाजनी प्रत पूर्वीचा ग्रंथ नव्हे तो मालकीचा आहे काका महाजनींचा वाचू तात्पुरता जाहली इच्छा स्पष्ट वाचा कळविले तरीही बाबा वदती तयांना ज्या अर्थी म्या हा तुझला दिदला ठेव तू आपुले संग्रहाला येईल आम्हाला दप्तरी असो पुढे काही काले पुनश्च काका शिर्डीस आले सवे आणिक भागवत आणले हस्ती ओपिले साईंच्या प्रसाद म्हणून माघारा दिदले नीट जीव लाव आज्ञा पिले की ते दिवा भावाला आपुले येईल आश्चासिले काकांच हेच कामी येईल आपुले नको देऊ हे कोणास वहिले ये ऐसे मोठ्या कळकळीने कथिले सप्रेम वंदिले बाबां काकांनी बाबा स्वय आवाप्त काम पदार्थ मात्री पूर्ण निष्काम भागवत जयांचा आचरता धर्म संग्रह श्रम किमर्थ कोण जाणे बाबांचे मन परी हे ग्रंथांचे संमेलन व्यवहारदृष्ट्या अतिपावन श्रवण साधन निजभक्ता शिर्डी आता स्थान पवित्र देशोदेशींचे बाबांचे छात्र होतील वेळोवेळी एकत्र ज्ञानसत्र मांडतील तेव्हा हे ग्रंथ येतील कामा दप्तरांतून दावील श्यामा स्वये आपण जाऊ निजधामा ग्रंथ प्रतिमा होतील ऐसे हे ग्रंथ परमपावन असो शिर्डी वा अन्य स्थान वाचिता भक्तांचं व्हावी आठवण संग्रह कारण असेल हे असो रामायण वा भागवत परमार्थाचा कोणताही ग्रंथ वाचिता रामकृष्णादिकांचे चरित साईच दिसत मागे पुढे वाटे या ग्रंथांच्या विभूती साईच नटला ते स्थिती श्रोते वक्ते नित्य देखती समोर मूर्ती साईंची ग्रंथ करीती गुरुस अर्पण किंवा ब्राह्मणा करीती दान त्यातही आहे दात्याचे कल्याण शास्त्र प्रमाण ये अर्थी हे काय स्वल्प प्रयोजन की जे श्यामास बाबांचे नियोजन त्वाहे ग्रंथ गृही नेऊन दप्तरी संरक्षण करावे जैसा श्यामा भक्तनिस्सीम तैसेच तयावर बाबांचे प्रेम तयास लावावा काही नियम उदेला काम साई मनी तव ते पहा काय करीती जरी श्यामाची इच्छा नवती तरी तयांवरी अनुग्रह करीती
कवण्या स्थिती ते परिसा. एके दिवशी मशिदीसी बुवा एक रामदासी होता नित्य नेम तयासी. रामायणासई वाचावे प्रातकाळी मुखमार्जन स्नान संध्या भस्मचर्चन करोनी भगवे वस्त्र परिधान अनुष्ठान मांडावे. विष्णू सहस्त्रनामावर्तन मागून अध्यात्म रामायण पारायणावरी पारायण श्रद्धा परिपूर्ण चालावे. ऐसा किती एक टाळ लोटता माधवरावांची वेळ येता आले साई समर्थांचे चित्ता काय ती वार्ता परिसावी. पळली माधवरावांची सेवा लावावा काही नियम जीवा भक्तिमार्गाचा प्रसाद व्हावा लाहो विसावा संसारी. ऐसे बाबांचे आले मनी रामदासास जवळ बोलावुनी म्हणती पोटात आली कळ उठुनी कातडी तुटून पडते की जाही राही न पोटदुखी आणि की सत्वर सोनामुखी मारिला विण थोडीशी फकी जाईन रुखरुखी पोटाची. रामदास बिचारा भावार्थी खून घालुनी ठेविली पोथी गेला धावत बाजाराप्रती आज्ञावर्ती बाबांच्या. रामदास खाली उतरले इकडे बाबांनी काय केले तात्काळ आसनावरूनही उठले जवळ गेले पोथीच्या. तेथे इतर पोत्यात होती विष्णू सहस्त्रनामाची पोथी उचलून बाबांनी घेतली हाती आले मागुती स्वस्थाना. म्हणती श्यामा ही पोथी कनी पाहे पहा बहुगुणी म्हणून देतो तुझ लागुनी ती त्वा वाचुनी पहावी. एकदा मज उपजली नड काळीज करू लागले धडधड झाली जीवाची चडपड दिसेन धडगत माझी मज. ऐसिया त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुझला या पोथीचा जो उपयोग झाला हा जीव तरला तिचेनी. क्षणैक उरी विसावा दिला तात्काळ हा जीव गार झाला अल्लाच वाटे पोटी उतरला जीव हा जगला तिचेनी. म्हणून श्यामा ही तुझला नेई ओझे ओझे वाचित जाई रोज एकादेश अक्षर घेई आनंददायी ही मोठी. श्यामा म्हणे ही मजला न लगे रामदास मज भरेल रागे तो म्हणेल मीच त्याचे का मागे कर्म वावगे हे केले. आधीच तो जातीचा पिसाट माथे फिरू तापट खाष्ट कर्म किमर्थ व्हावी की ही कळ फुकट नको कटकट ही माते. शिवाय पोथीची लिपी संस्कृत माझी वाणी रांगणी कुश्चित जोडाक्षरही न जिव्वेस उलटत उच्चार स्पष्ट होईन मज. पाहुनी बाबांचे कृत्य सकल बाबा लाविती वाटले कळ बाबांस श्यामाची केवढी कळकळ श्यामास अटकळ नाही ती. माझा श्यामा असेल खुळा परिमजला तयाचा लळा लोभ लावी जीवा आगळा तयाचा कळवळा मज मोठा. ही विष्णू सहस्त्र नाम माळा बांधीन स्वस्ते तयाचे गळा करीन तया भवदुःखा वेगळा लावीन चाळा वाणीला. नाम पापाचे पर्वत फोडी नामदेहाचे बंधन तोडी नाम दुर्वासनेच्या कोडी समूळ दवडीत लोटुनी नाम काळाची मानमोडी चुकवी जन्म मरण ओढी. ऐसिया सहस्त्रनामाची जोडी श्यामास गोडी लागावी. नाम प्रयत्ने घेता चोखट अप्रयत्ने ही नाही अवखट मुखास आले जरी अवचट प्रभाव प्रकट करय. नामा परिस सोपेयान संतशुद्धीस नाही साधन नाम जिव्वेचे भूषण नाम पोषण परमार्था. नाम घ्यावया न लगे स्नान नामासी नाही विधिविधान नामे सकळ पाप निर्दळण नाम पावन सर्वदा. अखंड माझेही नाम घेता बेडा पार होईल तत्वता न लगे काही इतर साधनता मोक्ष हाता चढेल. जया माझे नामाची घोकणी झालीच तयाचे पापाची धुणी तो मज गौणा याहुनी गुणी जया गुणगुणी मन्नामी. हेच बाबांचे मनोगत तदनुसार मगते वर्तत श्यामा जरी नको म्हणत बाबा ते सारित खिशात. वाडवडिलांची पुण्याई सबळ तेणेच साई कृपेचे फळ ऐसे हे सहस्त्रनाम निर्मळ प्रपंच तळमळ वारील. इतर कर्मा लागे विधी नाम घ्यावे कधीही निरवधी तयान अन्नध्याय प्रदोष बाधी उपासना साधी नाही तुझी. नाथांनी ही येच रीती एका आपुल्या शेजारिया वरती हेच सहस्त्रनाम मारोनी माती परमार्थपंथी सुदिले.
नाथानगरी नित्यपुराण शेजारी जातीचा ब्राह्मण होता स्नान संध्या विहीन दुराचरण निमग्न कधी करीन पुराण श्रवण वाड्यांत पाऊल ठेविना दुर्जन नाथ होऊनिया सकरुण केले पाचारण तयास उंचवर्णी असोनी जन्म वाया जातो हे जाणोनी वर्म नाथांसोपजली कृपा परम कैसा हा उपरम पावेल म्हणून तयाने नको म्हणता सहस्त्रनामाची दिदली संथा एक एक श्लोक पडविता पडविता निजोद्धारता लादला या सहस्त्रनामाचा पाठ चित्तशुद्धीचा मार्ग धोपट परंपरागत हा परिपाठ तेनेच ही आटाट बाबांना तोवाले रामदास जलद घेऊनी सोनामुखी अगद अण्णा उभेच कळीचे नारद वृत्तांत साध्यंत कळविला आधीच रामदास आतताई वरी नारदाची शिष्टाई मग त्या प्रसंगाची अपूर्वाई कोण काईल यथार्थ आधीच रामदास विकल्प मूर्ती माधवरावांचा संशयचित्ती म्हणे बळकावया माझी पोती बाबांना मध्यस्थी घातले सोनामुखीची वार्ता विसरला बाबा माधवरावांवरी घसरला वृत्ती प्रकोप अनावर झाला उदंड वदसला वाग्डंबर पोटदुखीचे हे ढोंग सगळे तुवाच बाबांच उद्युक्त केले माझ्या पोतीवर तुझे डोळे हे न झाले मज पुढे नावाचा मी रामदास निधडा पोती न देता गुणाधडा पहा हे मस्तक फोडीन तुझ पुढा घालीन सडा रक्ताचा तुझा माझे पोथीवर डोळा स्वयेच रचुनिया कवटाळा घालीस सकळ बाबांचे गळा नामा निराळा राहून माधवराव बहु समाजाविती रामदास नाही शांती तव माधवराव सौम्यवृत्ती काय वदती ते परिसा मी कपटी हा माझे माता मारू नका रे प्रवाद वृता काय तुझ्या त्या पोतीची कथा नाही दुर्मिळता तिला तुझ्याच पोतीला काय सोने किंवा हिरकणी जडली नेणे बाबांचाही विश्वास जेणे तरसी न जिने दुःख तुझे पाहून तयाचा अट्टाहास बाबा मधुर बोलती तयास काय बिघडले रे रामदास व्यर्थ सायास का वासी अरे श्यामा आपलाच पोरगा तू का शिरा काणीसी उगा विमर्तयित का कष्टसी पाहुगा तमाशा जगा गाविशी ऐसा कैसा तू कल तत्पर काना बोलावे मधुरोत्तर अरे या पोत्या पडाणताई निरंतर अजूनी अंतर शुद्ध प्रत्ययी अध्यात्म रामायण पडशी सहस्त्रनामाचे आवर्तन करीशी तरीही उच्छृंखल वृत्ती न त्याजशी आणि म्हणवशी रामदास ऐसा कैसा तू रामदास तुवा सर्वार्थी असावे उदास परितुतेना पोथीचा सोस काय या कर्मास सांगावे रामदासी नसावी ममता सानतोरी असावी समता त्या तुझी या पोरासी विषमता झोंबसी हाता पोथीस्तवा जाबाई सजावून स्थानावरी पोत्या मिळतील पैशा पासरी माणूस मेना अकल्प वरी विचारी अंतरी राखावा तुझ्या पोतीची काय महती शाम्याला त्यात कैची गती उचलली मी ज्ञाच अपमिती विदली दयांप्रती निचती तुला ती तो मुखोद्गत शाम्यास द्यावी आले मनात वाचील ठेवील आवर्तनांत कल्याण अत्यंत होईल काय त्या वाणीची रसाळता मधुरता आणि कनवाळुता तैसीच स्वानंद जा शीतळता अति अपूर्वता तियेची रामदास उमगला चित्ता म्हणे माधवरावांच फणफणता येई न बदला पंचरत्नी गीता हे तुझे आता सांगतो रामदास तुका निवळला माधवरावांचा आनंद झाला एकची काय मी दहा दुजला गीता बदला देईन असो पुढे तो तंटा निवाला गीता ग्रंथ जामीन राहिला देव गीतेचा ज्याते न कळला गीता कशाला तयास साईन सन्मुख अध्यात्म रामायण पाठावर पाठ करी जो जाण त्या रामादासे साईंसी तोंड देऊन करावे भांडण कायसे हे तरी म्या कैसे वदावे दोष कोणास कैसे द्यावे झाले ते प्रकार जरी न व्हावे महत्व टसावे कैसेनी तुका झगडा लाविला जाने बाबांचेही घालविला ले दुखणे कल्याण आहे माझे निजेने
अलौकिक देणे साईंचे. घरी न होता हा सायास, बसता न माधवरावांचा विश्वास. खरेच चढते न अक्षर जिव्हेस, पाठची तयास होते ना. ऐसा हा साईनाथ प्रेमळ, खेळिया परमार्थाचा दुर्मिळ. दाबील केव्हा कैसे कळ, करणी अकळ तयाची. पुढे श्यामाची निष्ठा जडली, दीक्षित नरक्यांची संता दिजली. अक्षर ओळख करुणी घेतली, पोती चढली जिवेवर. असो हा माधवरावांचा वाद, साई शुद्ध बोधानुवाद. परमानंद पूर्ण हा विनोद, निर्विवाद सुखदायी. तैसेच ब्रह्मविद्या अभ्यासती, तयांची बाबांस मोठी प्रीती. प्रसंगोपात अभिव्यक्ती धाविती कैसी अवलोका. एकदा जोगांची आली भंगी, चिरडी पोस्टात टपाल मार्गी. स्वीकारावया तया जागी, लागवेगी निघाले. पुस्तक पाती तोते भाष्य, लोकमान्यांचे गीता रहस्य. बघलेस मारून शिवशिदीस, दर्शनास पातले. नमस्कारार्थ कालविता डोई, भंगी ही पडली बाबांचे पायी. बापूसाहेब ही कशाची ठाई, बाबा ते ताई कुशती. भंगी मग समस्या फोडली, कसली काय ती वार्ता कळविली. संग्रंथास बाबांचे हाती दिदली, अवलोकिली बाबांनी. ग्रंथ काढून हाती घेतला, क्षणार्धात चालून पाहला. खिशातून ₹1 काढिला, वरती ठेविला कौतुके. कृपयास मग तो ग्रंथ घातला की जोगांचे पदरांत. म्हणाले हा वाचा साध्यंत, कल्याणप्रद होईल. अशा बाबांच्या अनुग्रह कथा वर्णिता येतील असंख्याता. ग्रंथ पावेल अतिविस्तृतता, म्हणून संक्षिप्तता दरी. एकदा शिर्डीत ऐसे झाले, दादासाहेब कापरडे आले. सपरिवार तेथे राहिले, प्रेमे रंगले बाबांच्या. कापरडे नव्हेत सामान्य गृहस्थ, अतिविद्वान मोठे प्रस्थ. साई सन्निध जोडून हस्त, पायी मस्तक कालवित. आंग्लविद्या पारंगत, धारासभेत कीर्तिमंत. वक्तृत्वे सर्वांस आलवित, मुगते गिळत साईंपदे पुढे. भक्त बाबांचे असंख्यात, परित्यांपाशी मूकव्रत. कापरडे निलकर वृत्ती व्यक्तिरित, करिता न भक्ता आढळला. इतर सर्व बाबांशी बोलत, काही तोंडासी तोंडही देत. नाही बीडबाड मुरवत, मुकव्रत ते या तिघा. बोलण्याचीच काय कथा, बाबांसन्मुख तुकविती माथा. अवर्णनीय त्यायांची लीनता, श्रवणा शालीनता ही तैसी. विद्यारण्यांची पंचपदशी, समजून घ्यावी दयांपाशी. ते दादासाहेब मूकवृत्तासी, करती मशदी सत्यताच. शब्द ब्रह्माचे कितीही तेज, शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज. साई परब्रह्म मूर्ती सतेज, विद्वत्ते लाच लावी ती. 4 महिने तयांचा वास, कुटुंब राहिले 7 मास. दिवसे दिवस उभयतांच, अतिउल्हास वाटला. कुटुंब मोठे निष्ठावंत, साईपदी प्रेम अत्यंत. साईंस नित्य नैवेद्य आणित, मशिदीत स्वहस्ते. होई जोन नैवेद्य ग्रहण, बाई सतोवर सुपोषण. महाराजांनी केलिया सेवन, मागुण जेवण बाईंचे. असो एकदा आली वेळ, बाबा परम भक्तवत्सल. बाईची श्रद्धा पाहून अचळ, मार्ग सोजवळ दावीत. अनेकांच्या अनेक परी, बाबांची तो अगदीच न्यारी. हसता खेळता अनुग्रह वितरी, जो दृढ अंतरी कसावे. एकदा सांजा शिरापुरी, भात वरान्न आणिक्री. सांडगे पापड कोशिंबिरी, बाईने ताटभरी आणले. ऐसे ते ताटक चेताक्षणी, बाबा अति उत्कंठित मनी. कपनीच्या अस्तन्या वडी सारुनी, आसना वरुणी उठले. जाऊनी बैसले भोजनस्थानी, घेतले ताट सन्मुख ओढुनी. वडिलाच्छादन बाजूस सारुनी, अन्न सेवनी युक्त. नैवेद्य येती इतरही बहुत, याहुनी सरस अपरिमित. कित्येक वेळ ते पाहून राहत, यावरीच हेत का इतका. ही तो प्रपंचाची वार्ता शिवावी का, संतांचे चित्ता माधवरावांची. साई समर्था म्हणती ही विषमता कावळे. अवघ्यांची ताटे घेऊनी ठेवून देता, कोणाची चांदीची ही दूर भिरकाविता. मात्र या बाईचे येता चोटता, खाऊ लागता नवलते. तुझेच अन्न काय तुके गोड, देवा हे आम्हास मोठे गुड. काय तरी हे तुझे गारुड, आवड निवड तुम्हा का. बाबा म्हणती सांगू काय येई,
काय या अन्नाची अपूर्वाई, पूर्वी ही एक वाण्याची गाई, दुधाळ लक्षासे मग ती कुठे नाहीशी झाली. माळियाकडे जन्मास आली, तिच पुढे क्षत्रियाकडे गेली, पत्नी झाली वाण्याची. पुढे ही उपजली ब्राह्मणा पोटी, बहुता काळाने पडली दृष्टी, प्रेमाचे दोन घासपोटी, सुखसंतुष्टी जाऊ दे. ऐसे म्हणून यथेष्ट जेवले, मुख आणि हात धुतले, सहज तृप्तीचे ढेकर दिदले, येऊन बसले गादीवर. बाईने मग करून यमन आरंभिले, साई चरण संवाहन, बाबांनी ती संधी साधून हितगुज सांगून राहिले. बाई जयांनी चरण चुरी, दाबित ते कर बाबा स्वकरी, पाहुनी देव भक्तांची चाकरी, करी मस्करी तव श्यामा. ठीक चालले आहे की देवा, काय मौजेचा हात देखावा, पाहुनिया परस्परांच्या भावा, वाटे नवलावा अत्यंत. पाहोनी तिचा सेवा काम, प्रसन्न बाबांचे अंतर्याम, हळूच म्हणती राजा राम व देवाच. ऐसे म्हणत राही निक्त, सफल होईल आई जीवित, शांत होईल तुझे चित्त, गीता परिमित पावसिल. काय त्या वचनाची मात, हृदयांतरी जाऊन पोचत, वचन योगीच शक्तिपात, क्षणार्धांत करीत. ऐसा कृपाळू श्री समर्थ, प्रणतपाळ साईनाथ, पुरवी नित्य भक्त मनोरथ, साधी हित तयांचे. अत्यंत हित अतिप्रिती, अत्यंत लीन श्रोतयांप्रती, कथितो मी ते धडाचित्ती, करीतो विनंती सलगीची. लंपट गुळाची गोडी, सांडीन मुंगी तुटता मुंडी, तैसी विद्या साई चरणी दडी, कृपा परवडी बक्षिवतो. गुरुभक्त हे नाही वेगळे, दोघेही एकांग आगळे, प्रयत्ने वेगळे करिता बळे, अभिमान करे कर्त्याचा. एका वाचून एकटेला, कच्चा गुरु तो कच्चाही चेला, परीचो पक्क्या गुरुचा केला, ठरती अबोला तयासी. गुरुराई एक्या गावी, शिष्य तयाचा इतर गावी, ऐसे दयाचे मन भावी, ते मान भावी उभयही. मुळीच जरी नाही तदोन, वेगळी मगती कुठून, एकन राही एकाविण, एकते अनन्यते दोघे. गुरुभक्तांत नाही अंतर, ऐसे वास्तव्य निरंतर, गुरुपदावरी भक्तशीर, काही विचार स्थूलाचा. भक्त अद्वैत भजन पर, गुरु ही अद्वैत भक्त पर, ऐसे न मेनता परस्पर, केवळ तो व्यवहार नावाचा. कैसे लादेल अन्नाच्छादन, क्षणमात्रही न करा चिंतन, हेतो सर्व प्रारब्धा दीन, प्रयत्ना विना अपाद्य, करू जाल प्रयत्न संपादन, तरी तो होईल व्यर्थ क्षीण, प्रयत्ने व्हा परमार्थ संपन्न, चिंतन रात्रंदिन हे करा. उत्तिष्ठत आणि जाग्रत, गाढ निद्रेत पडता का घोरत, श्रुतिमाय तारस्वरे गर्जत, प्रेमे जागवित भक्तांचा. सर्वार्णत बीजभूत, अविद्यानिद्रेत जे जे लोळत, तयांनी वेळी होऊन जागृत, विज्ञामृत सेवावे, तदर्थ होऊन अतिविनित, वाद गुरुचरणी शरणागत, तो एक जाणे विहिता हवित, आम्ही तो नेणतले पुढे. साहंकार किच्छिज्ञ जीव, निरहंकार सर्वज्ञ शिव, दोघांसताई अभेद भाव, भावया भाव गुरु एक. अविद्योपाधी आत्मा जीव, मायोपाधी आत्मा शिव, जाणे घालवू हा भेदभाव, समर्थ दुराव एकला. मना संकल्प विकल्पाधीन, करा साई पायी समर्पण, मग ते तून पावे जे स्फुरण, त्याचे अहमपण त्याजवळ. तैसीच सकल क्रियाशक्ती, तीही समर्पा साई प्रती, मग तो आज्ञापी जैसिया रीती, तैसिये स्थिती वर्तावे. जाना सकल साईंची सत्ता, भार घालून तयांवरता, कार्य करिता निरभिमानता, सिद्धी ये हाता विकळ. परी म्हणाल मी हे करीन, धराल अत्यल्पही अभिमान, फळ देईल तात्काळ दिसोन, विलंब क्षणही न लागेल. माया मोह निशीस, या कुशीचे त्या कुशीस, हे माडद असता देता आळस, हरिगुरु कृपेच लादला. तेही केवळ अदृष्टवशे, विनाभ्यास वा सायासे, त्यांनीच केवळ निजोद्देशे, गौरविले ऐसे वाटते. कराया भक्तोद्धार, करोनी निजचरित्र निर्धार, बळेच त्याचा करोनी कर,
ग्रंथ सविस्तर लिहविला. अखंडानुसंधान सूत्र अनन्य प्रेम पुष्पी विचित्र गुंफोनी आहार मनोहर अर्पू सादर सायंस मिळवू स्वराज्य सिंहासन होऊ स्वपदी विराजमान भोगू स्वानंद निरभिमान सुखाय मान निजांतरे ऐसे अगाध साई चरित्र पुढील कथा याहून विचित्र दत्तावदान वाक्षर मात्र श्रवण पवित्र करावया. पुढे येईल अध्याय त्रयी बाबा बैसुनी टाळीचे टाई दृष्टांताची अपूर्वाई पहा नवलाई डावीतील त्यातील आरंभीचा अध्याय लाला लक्ष्मीचंदाचा विषय प्रेमसूत्रे बांधून पाय दाविला मेघायतयास बऱ्हाण पुरस्त बाई एक तिचिया खिचडी लागी कामुक होऊन केले दर्शनोत्सुक दाविले कौतुक प्रेमाचे. पुढे मेघाची या स्वप्नात पिशव काढाया झाला दृष्टांत तया पाठी अकस्मात लिंग हो प्राप्त शंकराचे. ऐसे ऐसिया अनेक कथा तेथून पुढे येतील आता भक्तिपूर्वक एकता क्षोता श्रवण सार्थकता होईल. सैंधव सिंधू निमज्जन तैसा हेमाड साई सशरण सोहम भावाचे अभिन्नपण त्या अनन्यपणे विनमन करी वरी करी प्रेमे विनविणा लागो अहर्निश साईंचे ध्यान त्याविण ध्यानी न दिगो आन मन सावधान असावे. हो मागील परिहार पुढील निर्दळण उदावा पार अवशेष जे मध्यंतर राहो निरंतर गुरुपायी. स्वस्तिशी संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंथ विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते दीक्षानुग्रह दानम नाम सप्तविंशो ततिमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.